टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर में सौभाग्यवती मंजुला विजय चौधरी मैडम को बिन विरोध सरपंच पद पे चुन लिया गया। हम आपको बता दें कि इस अवसर पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए बहुत सारे मान्यवर उपस्थित थे। तो चलिए हम दिखाते हैं कि किस तरह से उनका भव्य स्वागत हुआ और वो गाजे बाजे के साथ फिर अपने घर पे गई हैं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। या ठिकाणी ग्रामपंचायत काल्हेरची विशेष सभा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 11 ते 12 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती। त्याच्यामध्ये सौ मंजुळा विजय चौधरी यांचा एकमेव अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे सरपंच पदासाठी आणि सदर अर्जासाठी देवेंद्र हरिचंद्र पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे। आणि ग्रामपंचायत काल्हेरचे सरपंच पद हे महिला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या अर्जाची मी या ठिकाणी छाननी केली असता अर्ज वैध आहे आणि सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे मी अध्यक्ष अधिकारी या नात्याने सौ मंजुळा विजय चौधरी यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी घोषित करीत आहे। इथे समोर मंडळी उपस्थित पाहुणे ही सर्वांना विनंती आहे। ओके या जवळ थोडासा इथे बघा समोर। ओके इथे समोर सन्मान काल्हेर गावाच्या सरपंच पदाचा आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या बिनविरोध निवड झाली सौभाग्यवती मंजुळा विजय चौधरी या माऊली यांनी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं पण टाळ्या वाजवून स्वागत करूया। त्यांच्या इकडे समोर मॅम इथे श्रीमंत ग्रामपंचायत आणि श्रीमंत ग्रामपंचायत श्रीमंत मानाच्या। ओके इथे बघा सर इथे इथे समोर इथे समोर किशोरजी भोकरे आदरणीय किशोरजी भोकरे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाज समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय निशिकांत पाटील उपस्थित झाले त्या सर्वांचं मी थोडासा एक लाईट पुढे आला माऊलीला या ठिकाणी आशीर्वाद देताना सरपंच सौभाग्यवती स्नेहताई पाटील या ठिकाणी येऊन विराजमान